चॅनल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर गाईज आज मी खूप जास्त खुश आहे, मला सांगता येत नाहीये, कारण की मी पहिल्यांदा प्लेन मध्ये बसणार आहे। तुम्ही समजू शकता माझ्या फेसवरचा हा आनंद बघून। तर प्लेन मध्ये बसणार आहे यासाठी मी खुश आहे, पण हे जाणार आहे आणि हे माझं हा चान्स का आलाय तर माझ्या प्रोफेशन मुळे हा मला चान्स आलेला आहे आणि त्यामुळे मी सर्वात जास्त खुश आहे। कारण मराठी ॲक्टर आहेत, 2 मराठी ॲक्टर आहेत आणि त्यांचा मेकअप करायला मला जायचं आहे आणि माझ्या कामामुळे मला हा चान्स आलाय, त्याच्यामुळे मी खूप जास्त खुश आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू, कोण आर्टिस्ट असणार आहे ते सगळं तुम्हाला बघायचंय। सो कंटिन्यू। ऑल द बेस्ट। ऑल द बेस्ट। थँक यू। हॅपी जर्नी। थँक यू। हॅपी जर्नी। थँक यू। थँक यू। तुम पण घ्या, तुम्ही घ्या। हां, हे तर आता आम्ही एअरपोर्टवर जायला निघालो आहे आणि तुम्ही पाहताय माझा भाऊ आणि माझे मिस्टर मला ड्रॉप करायला येत आहेत। तासाची रनिंग होती आणि जाताना रोडवर छान असं दहीहंडी सेलिब्रेशन पाहत, छान छान गोविंदा पथक पाहत मी एअरपोर्टवर पोहोचलेले आहे। तर तुम्ही पाहताय एअरपोर्टवर सर भेटलेले आहेत आणि सर भेटल्यानंतर माझे मिस्टर आणि भाऊ आता निघून जाणार होते। पुढचा प्रवास माझा त्यांच्यासोबत होता, सर आणि दोन्ही मराठी ॲक्टर यांच्या सोबत। तर माऊ आलेली आहे, सो माऊला भेटायचं आम्हाला। फोटो घेतला आधी। मॅम या दिव्या मॅडम आहेत। हा क्यूट फेस तुम्ही ओळखला असेलच, तर आपली सगळ्यांची लाडकी माऊ यांचा मेकअप आपल्याला करायचा आहे आणि यांनाच भेटणार होती मी, तुम्हाला सांगितलं। आणखी एक आर्टिस्ट आहेत सोबत आपल्या, सो व्हिडिओ कंटिन्यू करा। माझ्या मिस्टरांनी मला ड्रॉप करून ते निघून गेलेत आणि पुढचा प्रवास माझा दोन्ही मराठी ॲक्टर आणि सरांसोबतचा होता। खूप वेगळा अनुभव आहे हा। आता छाती धडधड होते, म्हणजे असं नर्वस फील होते थोडं। खूप चेकिंग झाली, मला तर माहिती आहे फर्स्ट टाईम आहे तर काही आयडिया नव्हती। पूर्ण बॅग चेक केली, हेअर पिनपासनं मेकअपचे पूर्ण प्रोडक्ट चेक केले आणि हेअर स्प्रे अलाउड नाही मला माहिती नव्हतं, ते पण चेकिंगला गेले। सो सर ते हेअर स्प्रे चेकिंगला घेऊन गेलेत आणि मी आणि मॅडम आम्ही पुढे आलो आहे। आतमध्ये भरपूर मोठी प्रोसेस असते, बघायला मिळाली, छानही वाटतंय आणि कंटाळा पण आला। अरे हे काय असतं, ट्रेनमधला प्रवास, बसमधला प्रवास, कारमधला आत्तापर्यंत पाहिला होता आणि हा प्रवास अनुभवताना एक वेगळी फिलिंग आहे। सो कंटिन्यू करा, आणखी काही अनुभव शेअर करता येतील। ॲक्च्युली ना हेअर स्प्रेसाठी ना एक बॅग हवी होती, सो मला 2 बॅगांमधनं एक बॅग खाली करावी लागली आणि त्या सगळ्या वेळात ना कात माझा मोबाईल माझ्या एका बॅगमध्ये आला, जो खाली गेलेला आणि वरनं सगळं त्याच्यावर सामान आलेलं आणि मोबाईल सापडतच नव्हता। सो मला खूप टेन्शन आलेलं की बापरे आता लागली वाट। आणि इथेच स्टार्टिंगलाच असं झालं आहे, पण नाही, त्यांनी बॅग चेक करायला घेतली, पुन्हा कंटाळा आलेला की सगळी बॅग आता ओपन करावी लागेल। ते म्हटले की नाही ओपन नका करू, बॅग इकडे द्या। मग त्यांनी मशीनवर नेली, मशीनवर चेक केलं, त्यांना मशीनवर दिसलं की मोबाईल आतमध्येच आहे, बॅगमध्येच आहे आणि मग त्यांनी सांगितलं मॅम तुमचा मोबाईल बॅगमध्येच आहे, तुम्ही चेक करा। आणि पाहिलं तर खरंच मोबाईल बॅगमध्ये होता। तो एक असा सीन झाला इथे। आतमध्ये खूप प्रोसेस असते आणि खूप चालावं लागतं, पण चालता चालता तुम्ही बघू शकता मला काय दिसलंय। आतापर्यंत प्लेन वरतून उडताना पाहिल्या होत्या, समोरून बघताना काय बघायला वेळ पण नाही। कंटिन्यू करायचे,
खूप चालते कधीपासून, खूप चालायला लागले. खूप चालून फायनली मी माझ्या गेट नंबर 41A म्हणजे गोवा प्लेन इकडनं जाणार असतात, सो बोर्डिंग पास झालेला आहे आणि मी आता प्लेनमध्ये बसायला जात आहे. तुम्ही पाहताय दिव्या मॅम पुढे चालतात, मी काही शूट घेते. सर अजून आलेले नाही आहेत कारण माझा स्प्रेचा इश्यू झालेला. सो सर तिथे स्प्रे चेकिंग करून येतच आहेत लवकरच. सो मी आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि सीटजवळ येतेच तर तेवढ्यात सरही आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता सरांसोबत रुचिरा मॅडम ही आलेल्या आहेत. माझं मिडलला सीट होतं, रुचिरा मॅडमचं विंडो सीट होतं, पण मला विंडो सीट हवं होतं सो त्यांनी दिलं सुद्धा. आणि दिव्या मॅडमला तर ऑलरेडी विंडो सीट होताच. मला ब्लॉग शूट करायचा होता आणि विंडो सीटचा आनंद घ्यायचा होता. राजेंद्र सरांनी हे सगळं केलं की दिव्या मॅम कविता मॅमला बसू दे असं. आणि दिव्या मॅमसाठी पण विंडो सीटची अरेंजमेंट झालेली होती कारण की प्लेनमध्ये सीट कमी होती, सो विंडो सीट अवेलेबल होते, सो त्यांनाही विंडो सीटचा आनंद घेता आला. आणि तुम्ही पाहताय खूप भूक लागलेली, सो आम्हाला तिघींना राजेंद्र सरांनी येताना सँडविच घेऊन आले होते. सँडविच खाऊन खूप बरं वाटलं होतं आणि थोड्याच वेळात तुम्ही पाहताय आपलं प्लेन आता उडान घेत आहे आणि हे सगळं बघून मी खूप खुश होती. समोरूनच दुसरं एक प्लेन लँडिंग होत होतं. वेगळी फिलिंग आहे आणि आयुष्यातला पहिला प्रवास हा फ्लाईटमधला मी सावंत सर. थँक्यू सो मच सावंत सर की तुमच्यामुळे मला हा आनंद घेता आला. खरंच म्हणजे वरती जेव्हा प्लेन उडान घेते, वरती उंचावर गेल्यानंतर खाली पाहिलं तर समुद्र तुम्ही पाहताय असते, समुद्र दिसतंय. खाली खूप छोट्या छोट्या बिल्डिंग दिसत होत्या आणि सगळी मुंबई अशी छोटी बघायला खूप मज्जा वाटत होती. आणि कल्पना केली होती की स्वर्ग असतो, म्हणजे स्वर्ग असं असतो टीव्ही मालिकेमध्ये पाहिलं होतं, मूवीमध्ये, पण खरंच हा रिअल स्वर्गाचा आनंदच होता, अनुभव होता की पूर्ण ढग आकाश सगळं मस्त पाहायला मिळत होतं. त्याची फ्लाईट होती, सो ऐकून होती की त्याच्यामध्ये खायला मिळतं, तर खरंच आमच्यासाठी खायला आलं होतं. काय खायला आलं होतं ते मी तुम्हाला दाखवते. नुकताच सँडविच खाल्ला होता, सो भूक तर नव्हती. फ्री आहे माझ्याकडून, हिला फ्री. तुम्हाला माहिती मी हा पण नाही खाणार आहे, आताच सँडविच खा. एक बॉक्स आम्ही अनबॉक्स केला आणि त्यामध्ये पाहताय तुम्ही सँडविच होतं आणि मदर डेअरीचं स्वीट कर्ड होतं, छान होतं. ते खाली कविता आता जमिनीवरती येत आहे, मगाचपर्यंत ढगात होती, आता जमिनीत. व्हिडिओ ऑन होता, सो तुम्हाला पाहायला मिळालं की सगळ्यांनाच एक जोराचा धक्का बसला आणि सगळेच जोरात ओरडले. मिस्टरांनी सांगितलं होतं की तू घाबरशील, सो मी डोळ्यांवर हात दिला आणि बाहेर विंडोकडे पाहिलंच नाही सरांना. आणि मला वाटलं की प्लेन लँड होतंय, सो असं झालं असेल, पण दिव्या मॅमचं म्हणणं होतं की नाही, ढगांचा क्लाउड आला असेल किंवा एखादं प्लेन समोरून जात असेल, सो आपल्या प्लेनला थोडा मोड चेंज करावा लागला अर्जंटमध्ये आणि त्यामुळे हे असं सीन झालं. प्लेन आपलं जमिनीवर यायला आणखी 20 मिनिटं बाकी होती. पोटात गोळा येत होता. बाहेर बघावंच असं होतं. आता एकदम स्पीड मध्ये माझे मिस्टर घाबरले असते, ते घाबरले असते.
ऐकून होती की प्लेन लँडिंग होताना भीती वाटते, पोटात गोळा येतो, तर असं नाहीये. तो मागचा सीन जो झाला तो काहीतरी प्रॉब्लेममुळे झाला असेल, पण खूप जास्त मजा आली मला. आणि तुम्ही कोणती शंका भीती न बाळगता प्लेनचा प्रवास अगदी सहज एन्जॉय करू शकता. आता मी प्लेनमधनं बाहेर पडते आणि मी खूप जास्त खुश होती आणि ही खुशी अनुभवताना मी माझ्या लहान मुलीला, मोठ्या मुलीला खूप जास्त मिस करत होती की माझ्या मुलींना पण हा नजारा बघताना खूप आनंद झाला असता. असे प्लेन साईडला उभे आहेत मस्त. बस ट्रेन जशी आपण बाजूला बघतो तसे आपण एअरपोर्टवर प्लेन बघून मी लहान मुलासारखी हॅप्पी होत होती. रुचिरा मॅडम सोबत मीही माझ्या बॅगची वाट पाहत होती. स्प्रे बॉटलमुळे ही बॅग लगेजमध्ये आली. प्लेनमध्ये माझ्या सोबत नव्हती आणि बाहेर आल्यावर ती फायनली माझ्या जवळ आलेली आहे. एका स्प्रे बॉटलमुळे एवढा होल्ड करावं लागलं, पण ठीक आहे, तो अनुभवही घेता आला मला की आपल्या बॅगा कशा रिटर्न येतात ते. सो ठीक आहे, तीही मज्जा आली. फायनली मी गोवा एअरपोर्टवर आहे. गोवा एअरपोर्ट छान होता आणि तिथनं आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताच एक सुंदर गाडी आली आम्हाला घेण्यासाठी आणि त्या गाडीत आम्ही बसून सावंतवाडीकडे जाण्यासाठी निघालो. 1-1.5 तासाची रनिंग होती गोव्यापासनं, पण जो प्रवास होता त्या प्रवासात खूप जास्त मजा आली. खरंच कोकण म्हणतात ना, तर खरंच मला जास्त म्हणजे बाहेर फिरता नाही आलं. मी माझ्या कामानिमित्त गेली होती, पण जो तिथला क्लायमेट होता तो खूप छान होता. आणि तुम्ही पाहता एक छान रिसॉर्ट बुक केलं होतं आमच्यासाठी आणि मॅमसांना मला इथेच रेडी करायचं होतं आणि इथून पुढे कुठे जायचे सो कंटिन्यू करा. वेळ खूप कमी होता आणि तासाभरात दोघींना रेडी करायचं होतं. दिव्या मॅम आणि रुचिरा मॅम दोघी थकल्या होत्या. बाहेर कोणाला काही एन्जॉय करता आलंच नाही. तुम्ही समजू शकता मी गोव्याला आली आहे, पण मी माझ्या कामासाठी आलेली आहे. सो 6 वाजल्यात मी पोचली आणि आता मी माझं लगेच काम स्टार्ट करणार. हे तर तुम्ही पाहताय दिव्या मॅम रेडी आहेत. नमस्कार, मी दिव्या सुभाष पुगावकर, म्हणजे स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील आनंदी. आज मी सावंतवाडीला आले आहे एका दहीहंडी उत्सवाच्या इव्हेंटसाठी. हा जो काही माझा छान असा मेकअप दिसतोय तो कविताताईंनी केला आहे. तर मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, जर तुम्हालाही असाच छान मेकअप करून हवा असेल तर कविताताईंना कॉन्टॅक्ट करा. त्यांचं इन्स्टा हँडल आहे कविता जाधव मेकअप आर्टिस्ट. नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि यांच्याकडून असा छान मेकअप करून घ्या. थँक्यू. वेलकम. तर कसा वाटला मेकअप? तुला कसा वाटला? मला आवडला. आवडला ना? थँक्यू सो मच कविता फॉर ऑल युअर हेल्प अँड असिस्टन्स. आणि खूप छान, म्हणजे मला जसं नॅचरल रेडी व्हायला आवडतं सो तसंच तू रेडी केलंस. थँक्यू. वेलकम. आणि थँक्यू. खूप घाई झाली होती सो रुचिरा मॅमची साडी ड्रॅपिंग बाकी होती. रुचिरा मॅमची एंट्री नंतर होती आणि दिव्या मॅमला घेऊन सर स्टेजवर होते. इथे मला घेण्यासाठी गाडी पाठवली होती आणि तुम्ही पाहू शकता मी आता इथे पोहोचलेली आहे. आवरून आता मी जिथे इव्हेंट आहे तिथे आलेली आहे आणि रुचिरा मॅडम लेट येणार आहेत. दिव्या मॅडम आता स्टेजवरनं त्यांचं आवरलंय आणि त्या खाली येतील आणि सर मग आम्ही इथनं निघणार आहोत. सो कंटिन्यू करा. मज्जा आली. दिव्या मॅमची साडी ड्रॅपिंग राहिली मला तो त्यांचा फायनल लुक नाही घेता आलं कारण मला घाईत निघायचं होतं. फ्लाईट लेट होईल, आम्हाला वेळेत पोचायला हवं. सो ही घाई झाली. तुम्ही पाहताय दिव्या मॅम आलेल्या आहेत स्टेजवरून आणि आता दिव्या मॅम सर आणि आम्ही एअरपोर्टकडे निघतोय. रुचिरा मॅम स्टेला थांबणार होत्या. रुचिरा मॅडमची स्टेजवरची एंट्री पण लेट होती, 9 वाजताची होती. सो त्यांना इव्हेंटवरून येऊन लगेच येणं पॉसिबल नव्हतं. सो त्यांनी स्टेला थांबण्याचा विचार केला होता आणि आम्ही तिघे मात्र रिटर्न आलो होतो. मुंबईवरून गोव्याला येताना जी प्रोसेस होती, चेकिंग होतं, सेम तसंच प्रोसेस चेकिंग गोवा टू मुंबई येताना सुद्धा झालं. आम्ही गोवा टू मुंबई
12ची फ्लाईट होती, सो दुपारचा जो व्ह्यू असतो दिवसभराचा तो सगळा मला नीट पाहता आला. अश्वत्थामा गोवा टू लक्ष्मण मुंबई in the येताना cabinet, रिटर्नची Pranit फ्लाईट Dada 12ची होती, Attila सो and रात्रीच्या Majority प्रवासाचा Cabinet आनंद speak काही English and घेता येत नाही. पण तरी तोही व्ह्यू पाहता आला. रात्री प्लेनमधनं खाली पाहिल्यावर कसं दिसतं. आधी तर नुसता अंधारच असतो, वरती खाली लँड होताना हा नजारा बघायला मिळतो. खूप चालायला लागतं. प्लेन जिथे लँड होतं तिथनं बाहेर निघेपर्यंत भरपूर एरिया मोठा आहे. कंटाळा आलाय. आता असं झालंय कधी घरी जाते आणि झोपून घेते. थकलेली आता खूप जास्त. मी तर पोचलेली आहे, पण शाऊचे पप्पा अजून घ्यायला आले नाही म्हणजे आल्यात बाहेर आहेत. 1-2-3 मिनिटात पोचते. तुम्ही पाहताय सर पण आमच्या सोबतच होते. सर ऐरोलीपर्यंत आमच्या सोबत असणार होते. रस्ता तुम्हाला माहिती आहे, कुठला? ऐरोलीच्या ब्रिजच्या खालून जो रस्ता जाईल ना, म्हणजे तिकडे नको, म्हणजे जर तुम्ही जर मुलुंडला पंपिंगच्या इथून तो एक रस्ता आहे, तो रस्ता आहे. तो मला पण तुम्हाला वाटतं ना हे गाईज तर आत्ताच सर आपण कुठं ऐरोलीला ना, ऐरोलीला सरांना ड्रॉप केलंय आणि तुम्ही पाहिलं किरण आणि हे घ्यायला आल्यात मला. तर मज्जा आली, खूप जास्त मज्जा आली आणि छान झालं. काम पण छान झालं ज्या कामासाठी गेलेली ते. पण आत्ता खूप तुम्ही बघते फेसवरनं दिसतच असेल खूप जास्त थकलेली आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.